वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कैलासराणा शिवचंद्रमोळी फणींद्रमाथा मुकुटी झाई कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज पूर्णतारी। सर्व सब संतन की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाचं मनापासून स्वागत आणि आपल्यातल्या प्रत्येकामध्ये असलेल्या शिवतत्वाला माझा मनापासून नमस्कार। आपण इथे उपस्थित आहात म्हणूनच ह्या कथा होऊ शकत आहे, त्यामुळे सगळ्यात प्रथम तुमचे आभार आणि त्यानंतर आपण कथेकडे वळणार आहोत। आता सगळ्यांचं जरा रिवाईज करूया, कोणी किती लक्ष देऊन ऐकलं होतं आपण गेल्या वेळेस। आपले पहिला कथा भाग झाला, त्या कथा भागामध्ये काय काय कथा आल्या कोणाला काही आठवतंय का? ठीक आहे, आपण पहिल्या कथेमध्ये काय पाहिलं होतं तर पहिल्या अध्यायात आपण शंकराची कथा पाहिल्या होत्या। त्या कुठल्या होत्या बरं? ॲड करा। शंकराच्या कुठल्या कथा पाहिलेल्या? तर पहिली होती ती राणी आणि राजाची कथा होती। दुसरी कथा होती ती आपली हरणाची कथा होती। जो हरिण व्याध त्याला हरणाला मारून त्याचा दिवसाचा जो दिवस होता प्रदोषाचा दिवस होता आणि त्या दिवशी त्याने संपूर्ण दिवसभर काय केलं तर सतत नामस्मरण केलं आणि त्यानंतर त्या दिवसामध्ये त्याने केवळ उपवास केला आणि शंकराची उपासना केली आणि तो आणि ते जसे मृग कशाला शिवतत्वाला पोहोचले। त्याचप्रमाणे शेवटची तिसरी जी कथा होती त्या कथा भागामध्ये होती ती याची कथा होती, गोकर्णाची कथा होती, बरोबर आहे ना? अशा प्रकारे आपल्या सगळ्या 3 कथा आपण कसं आहे कुठलंही हे सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टींचा पहिले आपण फ्लॅशबॅकमध्ये गेलं पाहिजे की लास्ट एपिसोड में क्या देखा था। तशाच प्रकारे आपण ह्या एपिसोडमध्ये काय पाहिलं होतं ते आपण समजून घेतलेलं आहे। पहिला होता अध्याय तो नामस्मरणाचा होता, दुसऱ्या अध्यायात सुद्धा नामस्मरणाचं महत्त्व आलेलं आणि तिसऱ्या अध्यायात गोकर्णाचं महत्त्व आलेलं। आता आपण वळणार आहोत चौथा, 5वा आणि 6वा अध्याय। आता चौथा, 5वा आणि 6वा अध्यायात आपण काय बरं बघणार आहोत? पहिल्या चौथ्या अध्यायात आपल्याला महाकाळेश्वराचा महिमा येणार आहे। दुसऱ्या 5व्या अध्यायात आपल्याला प्रदोषाच्या व्रताचं महात्म्य येणार आहे आणि 6व्या अध्यायात आपल्याला सोमवार व्रताचं महात्म्य येणार आहे। ठीक आहे, इथे सगळे श्रोते जे आहेत ते पूर्व त्यांचे तयारी झालेले आहेत, प्रत्येकाचे याचे आवर्तन भरपूर झालेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला ह्या कथा सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्यातलं मर्म आपण काय आहे ते जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत। आता चौथ्या अध्यायात कथा काय येते तर ती महाकाळेश्वराची। ती महाकाळेश्वराची कथा कशी सुरू होते तर मंगलाचरणामध्ये आपले जे गेल्या वेळेस आपण पाहिला होता परिचय कोण तर श्रीधर स्वामी नाझरेकरांनी हे आपलं शिवलीलामृत 14 अध्यायात लिहिलेलं आहे आणि हे शिवलीलामृतातल्या 4थ्या अध्यायाचं सुरुवात करताना काय म्हणतात ते धरांधरेंद्र मानस सरोवरी
तू शुद्ध मराळ क्रीडासी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णिती आन्मयान. आता या 4थ्या अध्यायात आपण महाकाळेश्वराचं महत्त्व पाहणार आहोत. तर ही महाकाळेश्वराची कथा काय आहे ते आपण समजून घेऊया बरं. पूर्वी किरात देशात राजा विमर्श हा होता. हा राजा अत्यंत पराक्रमी होता. शूरांचा पराभव करणारा राजा होता. पण त्याचं आचरण कसं होतं तर अत्यंत उग्र होतं. तो सतत शिकार करायचा आणि अर्थातच त्याच्या शिकारीच्या प्रभावामुळे तो सतत मद्यमास सेवन करत राहायचा आणि अनेक प्रकारच्या अधर्माच्या गोष्टी त्याच्याकडून होत होत्या. तरी त्याची विशेष गोष्ट म्हणजे अशी होती की तो भगवान शिवाचा अत्यंत प्रिय भक्त होता आणि तो शिवपूजा मनापासून करायचा. आणि मग हे सगळं पाहून त्याची एक दिवस पत्नी त्याला विचारते. ती पत्नी म्हणते, कुमुदवती नाव असतं तिचं. ती पत्नी विचारते की आपण एवढं शिवाचं व्रत करता, शिवरात्री करता, सोमवार करता, प्रदोष करता, शिवलीलामृत स्वतः श्रवण करतात, एवढं सगळं जर होतं तरी दुसरीकडे आपण अशी अधर्माची कृत्य का बरं करतात. त्यावेळेस ते म्हणतात की राजा विमर्श काय म्हणतो की माझ्या जन्मामुळे मी असा वागतो. मग तो त्याची पत्नी अर्थातच त्याला विचारते, पूर्वजन्म म्हणजे काय, तुम्हाला पूर्वजन्म ज्ञात आहे का. तर तो म्हणतो, हो, पूर्वजन्मी मी एक कुत्रा होतो. अर्थातच बघा, आपण काही वेळेस आपल्या आचरणातून आपल्या पूर्वजन्माचे काही ना काही आपल्याला हे संकेत मिळत असतात. आपण तसंच वागत असतो. आणि त्यामुळे काय झालं तर पूर्वी मी पंपा नावाच्या नगरीत राहत होतो. एकदा माघ कृष्ण चतुर्थी म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी मी फिरत 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 एका शिवमंदिरासमोर आलो. त्यावेळी मंदिरात भगवान शिवाची पूजा चालली होती. जसं आपण गेल्या अध्यायात व्याधाची कथा पाहिली तशीच ही कथा रंजक आहे बरं. मंदिराच्या दारात राजाचे सेवक उभे होते. त्यांनी मला पाहिलं आणि अर्थातच आपला सुद्धा स्वभाव आहे, कुत्रं दारात आलं की आपण त्याला हाड हाड करून हकलूनच देतो. आणि मग हकलून देत असताना मी आपला जीव वाचवण्याच्या उद्देशाने मंदिराभोवती फिरलो. मंदिराभोवती फिरताना त्याच्या अनावधानाने काय झाल्या तर त्याच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा झाल्या. अर्थातच बघा, जसा त्या व्याधाने सुद्धा अगदी चेष्टा म्हणून लोक म्हणताय हर 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 हर, तसाच त्याने हर हर हा उच्चार केला आणि त्याचा दिवस संपूर्ण दिवस शंकराच्या नामस्मरणात गेला. तशाच प्रकारे ह्या कुत्र्याचा, ह्या श्वानाचा सुद्धा दिवसाची त्याने सुरुवातीच्या वेळेस त्याने जे जीव वाचवण्याच्या उद्देशाने शंकराच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली. आणि अर्थातच तो कुत्रा होता तर तो तिथे देवासमोर काय येत होता तर देवळात त्याला काय हवं होतं तर फक्त तिथला जो मिळणारा प्रसाद होता तो प्रसाद खाण्याची इच्छा होती. आणि म्हणून तो शिवमंदिरासमोर मी जात होतो असं सांगितलं. पण पुन्हा तो मंदिराच्या समोर पाहिलं तेव्हा ज्या राजाचे जे सेवक होते त्यांनी त्याला परत दंडाने मारायला सुरुवात केली. परत तो जीव मुठीत वाचवून तो पुन्हा मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायला लागला. आणि मग शेवटी न राहून त्याचे जे राजाचे सेवक होते त्यांनी त्याला बाणाने तिथे मारून टाकलं. अर्थातच शंकराच्या मंदिरासमोर त्याला बाण लागला आणि त्या बाणामुळे त्याचा मृत्यू झाला. आता बघा, आपल्याकडून सुद्धा सहज कधी कधी आपल्याला फार काही आवडत नसतं देवाचं काही देवधर्म करणं वगैरे, पण कुणाच्या तरी सत्संगतीने म्हणा किंवा कोणाच्या बरोबर आपण राहून आपल्याकडून सुद्धा तशीच काही ना काही क्रिया घडत असते. आणि तसाच तो श्वान असून सुद्धा त्या श्वानामध्ये काही भक्तिभाव नव्हता तरीसुद्धा त्या शिवलिंगाला प्रदक्षिणा घातली आणि शिवलिंगासमोर प्राण ठेवला. त्यामुळे त्याला राजाचा जन्म मिळाला. आता पूर्वजन्मीमुळे मी कुत्रा असल्यामुळे माझ्या जन्माचे काही दुष्य संस्कार असतात आणि आपले जे संस्कार असतात म्हणूनच संस्कारांना फार महत्त्व आहे आणि तेच माझ्यात आत्तासुद्धा आहेत. हे ऐकून कुमुदवती म्हणाली, महाराज, तुम्हाला जर तुमचा ज्ञात आहे जन्म तर माझ्या जन्माचं काय बरं. तर तो म्हणतो, तू पूर्वजन्मामध्ये कपोती होती. कपोती म्हणजे आपल्या इथे कबुतरं जशी येतात तसे ती एक पक्षिणी होती आणि तू सुद्धा मांसाचा तुकडा तोंडात घेऊन अशी फिरत होती आणि तुझ्या मागे शेण पक्षी लागला आणि त्या शेण पक्ष्यापासून तू वाचण्याकरता शिवलिंगाला, शिवमंदिराला तू सुद्धा 3 प्रदक्षिणा घातल्यास आणि उंच शिखरावर जाऊन बसली.
पण त्यानंतर काय झालं, या धावपळीच्या उडण्यात तू खूप दमलीस आणि तेवढ्यात शेण पक्ष्याने तुला काय केलं तर मारून टाकलं आणि तुझा सुद्धा देह कुठे पडला तर शिवमंदिरासमोर पडला. आणि त्यानंतर काय झालं, ह्यात तुझा सुद्धा काही आणि पशुपक्ष्यांना सुद्धा ह्या काही आपल्याला जशी बुद्धी नावाचा गोष्ट दिलेली आहे परमेश्वराने, आपण सुद्धा प्राणीच आहोत, मनुष्य प्राणी आहोत. आपल्याला फक्त 2 पाय दिलेले आहेत, त्यांना 4 पाय दिलेले असतात. पण आपल्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट अशी असते ती आपल्याला बुद्धी नावाची गोष्ट असते. त्यामुळे आपण चांगल्या गोष्टी करू शकतो, परमेश्वराचं नामस्मरण ह्याच जन्मात होऊ शकतं. पण हे पूर्वजन्मात त्यांच्याकडून प्राणी असून पक्षी असून सुद्धा ते अनावधानाने झालं होतं. आणि म्हणून बघा, तुमचं कर्म कुठलंही असू दे, आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की कर्म तुम्ही केलं की त्याचं तुम्हाला फळ मिळणार. मग ते तुम्ही चांगलं करा अगर वाईट करा. आणि परमेश्वर एकही रुपयाचं ऋण ठेवत नाही बरं आपल्या स्वतःवर. तो तुम्हाला प्रत्येक कामाचं प्रत्येक कर्माचं तुम्हाला फळ देत असतो. आपण म्हणत असतो की मला पूर्वजन्मामुळे हे दुःख प्राप्त झालं, पण पूर्वजन्मातल्या काही चांगल्या कर्मामुळे सुद्धा आपल्याला चांगल्या गोष्टी सुखवस्तू आपण उपभोगत असतो. त्यानंतर राजा म्हणतो की तुला सुद्धा शिवपूजेचं काही ज्ञान नव्हतं, पण तू प्रदक्षिणा घालत शिवमंदिरासमोर प्राण त्यागला, म्हणून तू माझी आता पत्नी कुमुदवती झालेली आहेस. आता कुमुदवतीला ऐकून हे आश्चर्य वाटलं. तिने पुन्हा विचारलं, अरे तुम्हाला भरपूर ज्ञान आहे, आता तुम्ही मला मागचा जन्म सांगितला, आता पुढचा जन्म काय असेल तेही सांगा. आणि मग ती उत्सुकतेपोटी विचारते. तसा राजा तिला एक एक कथा सांगत जातो. राजा काय सांगतो की पुढच्या जन्मामध्ये मी सिंधू देशाचा राजा इंदुवदन होणार आहे. तू आणि तुझं नाव असणार आहे जया नावाची, तू राजकन्या होशील आणि तुझा आणि माझा विवाह होईल. त्यानंतर 3ऱ्या जन्मामध्ये आपण सौराष्ट्राचा राजा मी होईल आणि ती कलिंग देशाची राजकन्या होशील. पुन्हा तुझा आणि माझा विवाह होईल. त्यानंतर पुढच्या जन्मामध्ये अर्थात 4थ्या जन्मामध्ये गांधार देशाचा मी राजा होईल आणि तू मगध देशाची राजकन्या होशील. आणि 5व्या जन्मात परत अवंती राजा आणि तू दाशार्य देशाची कन्या होशील. 6व्या जन्मात अनार्त देशाचा मी राजा होईल आणि तू ययाती नावाची कन्या होशील. 7व्या जन्मी मी पांड्य देशाचा राजा होईल आणि तू पद्मराजाची कन्या वसुमती होशील. त्या जन्मात मी शिवाच्या प्रतापाने अनेक शत्रूंचा पराभव करेल. जसे आत्तासुद्धा आपल्याला काहीतरी आपण इथे सगळे एकत्र ऑनलाईन माध्यमातून का होईना शंकराची उपासना करायला एकत्र जमलेलो आहोत. शंकराचे कथा ऐकून गुणवर्णन ऐकून आपला आहे तो वेळेचा सदुपयोग करायला एकत्र भेटलेलो आहोत. हे सुद्धा काहीतरी पूर्वसंचित असल्याशिवाय नाही, कारण की बुद्धी त्यालाच होते की ज्याला काहीतरी कनेक्शन असतं. विदाऊट कनेक्शन कुणालाही काही इच्छा होत नाही. कारण की म्हटलेलं आहे, महाराज सुद्धा म्हणतात, कसे तुकाराम महाराज म्हणतात की जे तुम्ही आयुष्यभर करत राहतात तीच तुम्हाला शेवटी प्रारब्धात तुम्हाला ती आठवण होते. बरोबर आहे ना. आणि त्यानुसार त्यांचा जो पूर्वसुकृताचा ठेवा होता, त्यानंतर त्यांना शंकराची उपासना करण्याची बुद्धी झाली आणि प्रत्येक जन्मामध्ये त्यांचं पुण्यामध्ये वर्धन होत गेलं. आणि शेवटच्या जन्मात त्यांना महान तप करण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी त्यांनी काय केलं तर अगस्त्य ऋषींच्या आश्रयाला गेले. अगस्त्य ऋषींनी त्यांना शैव दीक्षा दिली. शैव दीक्षा म्हणजेच काय तर शंकराची उपासना कशी करावी, शंकराचं नामस्मरण कसं करावं, ह्या पंचाक्षरी मंत्राची त्यांना दीक्षा दिली. आणि अर्थातच आपण पहिल्या भागात सुद्धा आठवत आहे का की पहिल्या अध्यायात सुद्धा आपण काय ऐकलं होतं की आपण प्रत्येक कुठल्याही मंत्राचा जप करताना आपल्याला तो गुरुने देणं आवश्यक आहे आणि तो गुरुकडून तो मंत्र घेतल्यावर तो अधिक फलदायी होतो. राजा विमर्शने सांगितले की हा पूर्वजन्माचा वृत्तांत ऐकून कुमुदवती शिवभक्तीचे अद्भुत सामर्थ्य समजले आणि शेवटी त्यांनी त्या जन्मामध्ये ब्रह्मज्ञान आहे आणि अर्थातच मानवी देहाचं खरं उद्दिष्ट पाहिलं तर आध्यात्मिकदृष्ट्या ब्रह्मज्ञान आणि मोक्ष प्राप्त करून घेणं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी ते प्राप्त करून घेतलं आणि ते शिवपदाला पोहोचले. हा झाला पहिल्या कथा. खूप मोठ्या आहेत. पहिल्या भागामध्ये ही कथा येते. आता शेवटचा जो भाग आहे अध्यायातल्या 4थ्या, त्यामध्ये उज्जैनी राजाच्या चांद्रसेनाची कथा येते. आता उज्जैनी अर्थातच शंकराचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तर ते कसं प्रसिद्ध झालं त्याची सुंदर अशी कथा आहे. बरं, उज्जैनी नगरीत
चंद्रसेन नावाचा राजा होता. त्याला तो अत्यंत न्यायप्रिय, विद्वान आणि भगवान महाकाळेश्वराचा परमभक्त होता. जसा पहिलेचा जो राजा शंकराचा उपासक होता, तसंच हाही राजा शंकराचा उपासक आहे. त्याच्याजवळ त्याचा मित्र होता, त्याचं नाव होतं मणिभद्र, आणि तोही आपल्या राजाप्रमाणेच ज्ञानी, सद्गुणी आणि शिवभक्त होता. एकदा मणिभद्राने चंद्रसेनाला एक अद्भुत चिंतामणीसारखा दिव्य मणी आणून दिला. त्या मणीमध्ये विलक्षण शक्ती होती. त्या मण्यातली शक्ती जी अशी होती, म्हणजे आपण पूर्वी असे मणी होते, जसं कृष्णाकडे जो मणी होता आणि तो सीमंतक मण्यामुळे त्यांच्यामध्ये त्या युद्ध झालं आणि नंतर ती जी राणी मिळाली कृष्णाला, अशाच प्रकारे इथे हा मणी होता तो अष्टधातू असा युक्त होता, म्हणजे 52 काशी सोनं म्हणतात ना तशा प्रकारचं. आणि त्या मण्याच्या प्रभावामुळे त्याला सर्प, वाघ, चोर असे जे त्यावेळेस राज्यामध्ये त्रास देणारी श्वापदं होती, त्यांचाही त्रास कमी झाला. आणि त्याबरोबर राज्यामध्ये दुष्काळ, दुःख, दारिद्र्य हे सुद्धा नष्ट झालं. आणि राजाने तो मणी गळ्यात धारण करायला सुरुवात केली. त्याचा प्रकाश इतका प्रखर होता की त्याला युद्धामध्ये विजय मिळत होता. आणि त्या मण्यामुळे आयुरारोग्य, ऐश्वर्य आणि सतत संपत्तता मिळवत गेला. आणि त्याची कीर्ती जी आहे ती सर्वत्र पसरली गेली. आता राजाला ह्या सगळ्या अर्थातच आपली बघा, कुठलाही गोष्ट आपल्याकडे जास्त प्रमाणात झाली तर ती नाशाला कारणीभूत होते असं म्हणतात. विद्वत्तासुद्धा जर ती तुम्ही चांगली, तुमची विद्वत्ता जर तुम्ही चांगल्या कामासाठी वापरली तर ती तुम्हाला फलदायी होते. तीच जर तुमची विद्वत्ता नको त्या ठिकाणी गेली तर त्याचा नाश होतो. विद्वत्ता झालं, तुमची शक्ती झालं, त्याचप्रमाणे तुमची सौंदर्य झालं. आणि त्याच ह्या गोष्टी राजाने जर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी वापर नाही केला तर त्याचा अनर्थ ओढावतो. तसाच त्याला आता त्याच्याकडे ह्या गोष्टी चांगल्या गोष्टी होत्या, त्या मण्याची त्याला आता काय होऊ लागली, चिंता वाटायला लागली. आणि मग त्याने काय केलं की आता महाकाळेश्वराची उपासना सुरुवात केली की मला ह्या मण्यामुळे धोका आहे. आणि मग त्याने काय केलं, मंदिरात जाऊन शांत बसला. आणि मंदिराच्या आजूबाजूला त्याचे जे उज्जैनी राजाला जे होता त्यातल्या बाजूचे जे शत्रू होते त्यांना तो मणी हवा होता. आणि त्यांनी संपूर्ण मंदिराला वेढा घालायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस त्या मंदिरामध्ये तो शांतपणे पूजा आणि ध्यान करत बसला. बाकी बाहेर काय चाललंय त्याने त्याच्याकडे लक्ष देणं सोडून दिलं. हेच त्यावेळेस एक गोपाळ नावाची स्त्री होती, तिचा पती गेला होता, ती विधवा होती आणि ती मुलाला घेऊन चाललेली होती शिवमंदिरात. आणि त्या मुलाने ही महाकाळेश्वराची पूजा पाहिली आणि तो सुद्धा त्या शंकराचा भक्त झाला. आणि आपण बघा, म्हणूनच संस्कारांना किती महत्त्व आहे. जसं आपल्याकडे म्हण आहे, जैसा राजा तैसी प्रजा, तसंच घरामध्ये जसं आपलं आचरण असेल तशीच मुलं आचरण करतात. आणि म्हणूनच त्या मुलाला सुद्धा त्या शंकराच्या भक्तीचं वेड लागलं, कारण की राजा पूजा करतोय, त्याला जर एवढं सगळं छान होत आहे तर मी सुद्धा पूजा करतो असं म्हणून त्याने शिवलिंगाची पूजा करायला सुरुवात केली. आणि बघा, आपल्याकडे यथाशक्ती परमेश्वर हा तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींनी तुम्ही पूजा करा, त्या गोष्टींनी तो प्रसन्न होतो. आणि अर्थातच ते लहान बाळ होतं, जसं भक्त बाळ प्रल्हाद होता, भक्त बाळ ध्रुव होता, त्यांनी त्यांच्या निरागस भक्तीने जसं त्याला परमेश्वराला विष्णूला प्राप्त करून घेतलं होतं, तसंच या मुलाने काय केलं तर तिथे जी माती दगड वाटी होते त्यांची छोटीशी पिंड बनवली. त्याला सुंदर मनोभावे, त्याला काही पूजा काय करायची माहिती नव्हतं, तरीसुद्धा तो त्या राजाने जशी पूजा केली ती धूप, दीप, नैवेद्य आणि फुलं वाहून त्या शंकराची उपासना केली. आणि ती प्रसन्न, आणि परमेश्वर बरं तुमच्याकडे जे आहे ते, जर तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचं धन आहे तर ते चांगल्या पद्धतीचं धन यथायोग्य पद्धतीने सुद्धा विनियोग होणं गरजेचं आहे. नाही म्हणजे आता याच्यात जर सांगितलं आहे देव अगदी मातीने, आणि त्या मुलाने अक्षरशः देवावर वाहायला काही फुलं नाही म्हणून अक्षरशः माती होती ती वाहिली. पण तुमच्याकडे जर आपल्याकडे असेल काही चांगलं तर आपण त्या शक्तीने परमेश्वराची पूजा निश्चित केली पाहिजे बरं. आणि तसाच तो निरागस भाव होता त्याचा, आणि तो पाहून ते परमेश्वर शंकर भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले. पण ह्या वेळेस मात्र त्याची आई जी होती ती त्याला आवाज देत होती, अरे बाळा चल. आणि आपल्या घरात सुद्धा आपण असंच करतो, मुलं काहीतरी खेळत असतात बघा, बराच वेळेस ते असं काहीतरी त्यांच्याकडे खेळणी असतात, त्या खेळण्यातून गणपती बाप्पा मांडतात. जसं आता घरात गणपती येणार आहेत
ते पाहून ते छानपैकी मांडतात, त्याची पूजा करतात आणि तसं चालू असतं. आणि त्या पद्धतीने त्या मुलाने सुद्धा तसं मांडलेलं बघून त्याची आई चिडली की अरे तुला मी कधीचा आवाज देते जेवायला चल, तर तू इथं शंकराची उपासना करत बसला, हे काय. तिने सगळी जी त्याची पूजा होती ती झुगारून दिली आणि ते उधळलेली पूजा पाहून त्या निरागस बाळाला खूप वाईट वाटलं आणि तो हर हर शिव 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 असा उच्चार करत तो रडू लागला. आणि इतका तो मनाने त्यात एकमग्न झाला होता, एकाग्र झाला होता की त्याला तिथं ग्लानी आली. आणि ती ग्लानी आलेली पाहून शंकरांना त्यावर कृपा करणं अगदी अनिवार्यच होतं. आणि मग थोड्या वेळाने शंकर भगवान तिथे प्रसन्न झाले आणि ते तिथे येऊन पाहतात तर हा मुलगा जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. आणि भगवंत प्रसन्न झाला तर तो सगळं भरभरून देतो याचा अनुभव आपण प्रत्येक वेळेस घेत असतो. आणि त्याच्या चमत्कार असा झाला की त्याची जी आई झोपडीमध्ये गवताच्या याच्यावर बिछाण्यावर झोपली होती ती रत्नखचित पलंगावर झोपलेली दिसली. त्यानंतर त्याचं जो गाव होतं ते सुद्धा अतिशय सुंदर दैदिप्यमान झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पाहून तो मुलाला त्यांनी हळुवारपणे भगवंताने त्याच्या मस्तकाचा अवग्रहण केलं आणि त्याला बाळाला अगदी प्रेमाने उठवलं, अरे बाळा उठ. आणि हे सगळं पाहून तो अत्यंत खुश झाला, नाचू लागला. आणि त्या शंकरांनी त्याला ती प्रसन्न झालेल्या पूजेने त्याच्यावर सुद्धा कृपा केली. आणि ही सगळी बातमी आजूबाजूच्या राजा लोकांना सुद्धा कळली बरं, की हा मुलगा ज्या राजाकडे राहतो तो राजा इतका श्रेष्ठ, तिथली प्रजा इतकी श्रेष्ठ. आणि मग त्यांनी शेवटी काय केलं की हा राजाशी आता युद्ध करण्याचा जो आहे तो निश्चय त्यांनी काढून टाकला. आणि काय केलं तर त्याच्याशी सुद्धा त्यांनी एकत्रता केली, संगनमत केलं. आणि राजसेनांना जशी ही मैत्री मिळाली चंद्रसेनाला, जो राजा होता जो स्वतः पूजा करत होता, आणि त्यालासुद्धा कौतुक वाटलं की माझी पूजा पाहून हा मुलगासुद्धा पूजा करतो आहे. आणि त्याला त्या बालकाला जवळ बोलावलं आणि त्यालासुद्धा स्वतःच्या शिवभक्तीमध्ये एकत्र त्याला घेतलं. आणि उज्जैनी ठिकाणाचा अशा प्रकारे ही घटना जेव्हा सगळ्या लोकांना कळाली तेव्हा तिथे लोक दर्शनासाठी पातले होते. आणि मग नंतर त्यात अजून एक कथा अशी येते की ह्या सगळ्यामध्ये चांद्रसेनाचे जे राज्य शत्रू होते ते मित्र झाले. आणि मग ह्या मुलाचं दर्शन घेण्याकरता लोक जसे आले तसं भगवंत हनुमंतसुद्धा प्रगट झाले बरं. आणि हनुमंताने काय केलं तर हनुमंताने त्या बालकाला शिवाचा पंचाक्षरी मंत्र दिला. आणि तो शिवाचा पंचाक्षरी मंत्राने त्या मुलाने आयुष्यभर जतन केलं आणि त्याप्रमाणे त्याची उपासना केली. आणि हा जो हनुमंताने ज्याला कृपा आशीर्वाद दिला, ज्याला अनुग्रह दिला, त्या मुलाचं नाव श्रीकर असं ठेवलं. आणि हे सगळं आकाशातून परमेश्वर सगळे पाहत होते आणि त्या श्रीकराचा जय जयकार सगळीकडे सुरू झाला. आणि हनुमंताने एक भविष्यवाणी केली. त्यात काय भविष्यवाणी केली बरं तर ते म्हणाले 8व्या पिढीत गोकुळात एक महान गोपराजा जन्माला येईल. हनुमंताने कृष्णाची हे केली होती, कृष्ण जन्माची भविष्यवाणी केली होती की तुझ्या ह्याच घराण्यात 8व्या पिढीमध्ये पुत्र पीतांबरधारी श्रीकृष्ण असेल आणि जो कंसाचा वध करेल, शिशुपालाचा अंत करेल, कौरवांचा पराभव करेल आणि पांडवांचं रक्षण करेल. आणि हे सगळं सांगून तिथून भगवंत हनुमंत अंतर्धान पावले. आणि श्रीकार गुरु स्वतः हनुमंत त्याचे होते, त्यामुळे त्याच्या आयुष्यात काही कमी नव्हतंच. आणि अशा प्रकारे त्या राजाने सुद्धा भरभरून त्या मुलाला सगळं काही वस्त्र अलंकार सगळं त्याला दिलं. आणि त्या राजाप्रमाणेच तो मुलगा, त्यानंतर संपूर्ण प्रजा ही सोमवार, प्रदोष आणि शिवरात्र करायला लागली. आणि ह्या अशा प्रकारच्या भक्तीमुळे त्या सगळ्यांचा उद्धार झाला आणि ते सर्वजण शिवपदाची प्राप्ती करून आपल्या मोक्षतत्वाला गेले. अशा प्रकारे हा आपल्या आजच्या दिवसातला 4था अध्याय होता. आणि हा 4था अध्याय इथे पूर्ण झालेला आहे. आणि याचं आपलं जे आहे विवेचन इथे थांबलं आहे. आता ह्या कथामध्ये आपण काय घ्यायचं आहे बरं, साधारण ओव्हरऑल आपण विचार केला की 4थ्या कथेमध्ये आपण काय घ्यायचं आहे तर आपण परमेश्वराला कुठल्याही मोठ्या पैसा आणि धनदौलत याच्याने प्रसन्न करून घेऊ शकत नाही, तर आपण आपला
भावाने प्रसन्न घेऊन करू शकतो, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, परमेश्वर प्रसन्न होताना तो कुठल्या श्रीमंत आहे, गरीब आहे, कुठल्या जातीचा आहे याचा विचार करत नाही, तर तो तुमच्या भक्तीचा विचार करतो, हा दुसरा मुद्दा. आणि आपण सुद्धा ह्या कथा फक्त आपल्याला काही त्या वेळेस त्या संत महात्म्यांना किंवा आपल्या पूर्वजांना, ऋषीमुनींना वेळ जात नव्हता म्हणून असे हे एवढे पुराणं लिहून ठेवले का? तर अजिबात नाही. हे आत्ता जसं फक्त आधुनिक भाषेमध्ये आपले जे सायंटिस्ट आहेत त्याच पद्धतीने हे ऋषीमुनीसुद्धा आपले हे पूर्वज जे होते ते सायंटिस्ट होते आणि त्यांनी ह्या सगळ्याचा सखोल अभ्यास केला होता. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात गरजेच्या का आहेत ते ह्या गोष्टी सतत, आता मध्ये अधिक मास होऊन गेला, अधिक मासानंतर श्रावण मास, सतत आपण काही ना काही गोष्टीच्या माध्यमातून त्या परमेश्वराशी सान्निध्यात राहिलं पाहिजे. का? तर आपला उद्देश केवळ आयुष्यात फक्त सुख उपभोगणे नाही आहे, तर सुख उपभोगायचं आहे, छान छान एन्जॉय तर करायचं आहे, देवाचं नाव घ्यायचं आणि त्याबरोबर आनंदही. कारण की जसं परमेश्वराला आपण नैवेद्य म्हणून दाखवायला जातो तर तो नैवेद्य आपणच ग्रहण करतो. त्याच्या निमित्ताने आपण चांगल्या गोष्टी, नामस्मरण आहे, आनंद आहे, 4 लोक आपण कार्यक्रम ठेवतो, काही शिवपूजा ठेवतात. त्या बऱ्याच श्रावणामध्ये बरेच लोक सत्यनारायण करतात, शिवाच्या अनेक वेगवेगळ्या पूजा आहेत, स्तोत्र आहेत, त्याचं जे पठण करतात आणि त्या पठणामुळे काय होतं तर घरात एक वातावरण मंगलमय होतं. आणि म्हणूनच आपण कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला रत करायचं आणि आपलं मन त्याच्यामध्ये तल्लीन करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आत्ताची सध्याची पिढी तल्लीन करते मन, पण कशात तल्लीन करते मन? तर काय DJ किंवा इतर काही गोष्टी आहे, पब, बार, डिस्को, त्यात तुम्हाला मिळणारा शांतता आहे ती काय क्षणिक आहे, पण ह्यात जी मिळणारी शांतता आहे ती अक्षय सुख देणारी आहे. अशा प्रकारे आपण सुद्धा ह्या गोष्टी केवळ कथा म्हणून न पाहता एक स्वतःला ॲनलाइज केलं पाहिजे की कमी जास्त प्रमाणात प्रत्येक गोष्ट आपल्याशी कनेक्टेड आहे. बघा, इथं प्रत्येक उपस्थित वर्ग, एखादा राजा म्हणून एखादा डॉक्टर आहे, एखादा अतिशय गरीब म्हणून एखादा सामान्य व्यक्ती आहे, प्रत्येकजण कुठल्या कुठल्या कॅटेगरीत आहेत, पण त्या कॅटेगरीत आपण कसं पुढे जायचं याचं डायरेक्शन आपल्याला आपल्या कथा देतात. हा आपण विचार याच्यात ठेवला पाहिजे. केवळ कथा म्हणजे मनोरंजन नाही आहे, त्यामुळे आपण कशाचं चिंतन केलं पाहिजे तर ह्या कथांचं चिंतन केलं पाहिजे. आपण संध्याकाळी 7 ते 10 या वाजेपर्यंत आपला जो रिमोट सुरू होतो तो रात्री, पण त्यामुळे आपल्याला काय मिळतं तर मानसिक अशांतता मिळते. अर्थातच काय होतं की त्यातले जे कॅरेक्टर असतात ते सतत द्वेष, मत्सर आणि कलह दाखवत असतात आणि तोच आपल्यात जर ठासून भरला तर तो परमेश्वर आपल्याला कसा प्राप्त होईल. आणि हे न व्हावं याकरता आपण सकाळच्या सुरुवातीला आपण जे ठेवलेलं आहे, कारण की सकाळी जे ऐकलं ते दिवसभर आपल्या मेंदूमध्ये सातत्याने चालू राहतं, मेंदू त्याचं चिंतन मनन करत राहतं. आपल्याला नाही आता काही नाही जमलं, फार काही पूजा करायची नाही जमत आहे, वेळेचं बिझी शेड्यूल आहे, अर्थात प्रत्येकजण म्हणतो, अर्थात नाही आहे बिझी, तरी पण आपण मानूया बिझी आहे, तर त्यामध्ये किमान नाही पूजा अर्चा काही जमली तर सतत नामस्मरण, ओम नमः शिवाय. जर आपल्याला आता कुणाचा अनुग्रह नाही पण सतत नामस्मरण केलं तर तो अनुग्रहसुद्धा प्राप्त होईल, त्याची कृपा झाली तर. असाच हा संदेश आपण ह्या 4थ्या अध्यायात घेऊया. आता पुढच्या अध्यायाला जाऊया 1-2 मिनिटात. पुढच्या अध्यायात कथा आहे प्रदोष व्रताची कथा आहे पुढच्या अध्यायात, बरोबर. सदाशिव ही अक्षरे चारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी, तो परमपावन संसारी, होऊन तारी इतरांते. असे याचं सुरुवात करताना आपले श्रीधर कवी म्हणतायत. बरं, आता याच्यात कुठली कथा येते ती आपण पाहणार आहोत 5व्या अध्यायात. ती आहे एक राजपुत्र आणि ब्राह्मण पुत्राची. प्रत्येकाचं नशीब कसं वेगवेगळं असतं ते ह्या कथांमध्ये आपल्याला कळतं आहे. बरं, आपण म्हणतो की माझ्या नशिबालाच हे का, तर याचं काचं उत्तर ह्या कथा देतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 5वा आपण इथे सुरू करत आहोत. आता इथे विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा होता. तो सत्यरथ नावाचा राजा, आपले पूर्वीच्या अध्यायात पण 2 राजे होते, हा 3रा राजा. म्हणजे बघा राजावर किती जबाबदारी आहे, राजाने कसं वागलं पाहिजे. एखादा जर राजकारणी क्षेत्रात असेल तर त्याने आवर्जून हे अध्यात्म श्रवण केलं पाहिजे की राजाने कसं वागायचं आहे.
तर तो अत्यंत पराक्रमी होता, धर्मशील होता. पण त्याची मोठी उणीव होती की तो शिवाचा भक्त नव्हता. पूर्वीचे 2 जे राजे होते ते शिवाचे भक्त होते, पण हा तिसरा मात्र शिवाचा भक्त नाही आहे. आता एके दिवशी शाल्व देशाच्या राजाने सत्यरथावर आक्रमण केलं. आणि आक्रमण केलं त्याचबरोबर काय झालं तर त्याच्याबरोबर इतर राजेही आले आणि 7 दिवस हे भयंकर युद्ध चाललं. आणि अर्थातच अतिशय दमलेल्या सत्यरथ राजाचा शत्रूंशी सामना करण्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि अर्थातच तो राजा मृत्युमुखी पडला तेव्हा राजाचं नगर जे होतं त्या इतर राजांनी जिंकून घेतलं. आणि त्यावेळेस अत्यंत महत्त्वाची घटना अशी घडली की त्या राजाची राणी होती, सत्यरथाची जी राणी होती ती गर्भवती होती. तिचे 9 महिने पूर्ण झालेले होते. अर्थातच पतीचा मृत्यू झाला, राज्य सगळं दुसऱ्या राजांकडे गेलं आणि ह्या सगळ्या अकस्मात हालचालींमुळे ती राणी एकटी पडली आणि जीवाच्या वाचवण्याकरता ती जंगलात पळू लागली. एवढं सुंदर बघा, कधी कुणावर काय दिवस येतील काही सांगू शकत नाही. म्हणून आपण फार स्वतःला मोठं समजू नये. मी आज राजा आहे, मी आज मोठ्या बंगल्यात राहतो, मी आज खूप श्रीमंत आहे. अगदी राजाचा रंक व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. आणि त्याचप्रमाणे तिने कधीही सूर्याचं मुखसुद्धा पाहिलं, म्हणजे सूर्याची किरणंसुद्धा तिच्या अंगावर पडत नव्हती. इतकी ती सुंदर होती, कारण तिला घरातून बाहेर जायचीच गरज नव्हती. सगळ्या सुखसोयी होत्या, अतिशय सुंदर आणि नाजूक होती. पण त्यावेळेस ती अतिशय बिना पायात चप्पल नाही, काही पायामध्ये अवधा हे नाही आहे. आणि अशीच ती पळत पळत जंगलातून रानावनातून पळायला लागली. पायाला अत्यंत काटे टोचायला लागले. आणि ह्या गर्भवती राणीला अत्यंत थकवा आला. आणि त्या थकव्यामध्ये ती काय केली तर एका झाडाखाली ती बसली. नाही आता याच्या पुढे मी पळू शकत नाही. आणि त्यानंतर ती तिथे प्रसूत झाली आणि तिला दिव्य असा एक पुत्र जन्माला आला. दिव्य अर्थात जसं आईवडील असतात, म्हणूनच आपले गर्भ ठेवताना सुद्धा आपण तो पुत्र राहण्याकरता काहीतरी आपली चांगल्या गोष्टी जर आईवडिलांमध्ये असतील तरच त्या बीजामध्ये येत असतात. आणि याच करता ते आईवडीलही चांगले होते, त्यानुसार तो पुत्रसुद्धा जन्माला आला, तो चांगला पुत्र जन्माला आला. पण इथे सुद्धा एक कथेमध्ये ट्विस्ट असा आला की बिचाऱ्या त्या बाईला ती प्रसूत झाली आणि त्यानंतर तिला खूप तहान लागली हो. अर्थातच त्यावेळेच्या आईच्या वेदना इतक्या भयंकर असतात. आणि त्यानंतर ती पाणी पिण्याकरता सरोवर होतं जवळच, त्या सरोवराकडे ती पाणी पिण्याकरता गेली. आणि तिचं पूर्व सुकृतानुसार तिला एका मगरीने पकडलं. आणि मगरीने पकडलं, तिला ओढत ओढत त्या सरोवरात नेलं आणि ओढून नेलं आणि तिथेच तिला ठार केलं. आता कुणाचं नशीब जन्माला आल्यावर कसं असेल सांगता येत नाही. एवढा राजपुत्र होता, त्याला खरं राजपाड्यातलं सुख उपभोगता आलं असतं. पण अचानक काय वाताहत व्हावी, वडील गेले, आई गेली आणि तो एका उमा नावाची एक ब्राह्मण स्त्री होती, तिच्या तो दृष्टीस पडला. तो बालक, ती विधवा होती बरं, आणि तिच्याजवळ स्वतःचा एक मुलगा होता. आणि तरीसुद्धा ती जंगलातून चालत होती, गरीब होती, ब्राह्मण स्त्री होती, तिलाही पती नव्हता. तर ते सुंदर बाळ पाहून तिला वाटलं की हे बाळाची नाळसुद्धा कापली नाही आणि ह्या अशा बाळाला कोणी बरं असं रस्त्यात टाकलं बरं. म्हणून ती त्या बाळाला जवळ घेऊन पाहू लागली. आणि अर्थातच तिचा त्या मुलाकडे पाहून त्या पान्हा फुटला. आणि त्या पान्हा फुटल्यावर तिने त्याला स्तनपान केलं. आणि तिला वाईट वाटायला लागलं की मी हे का करते, माझ्याजवळ माझं मूल आहे, तरीसुद्धा मी ह्या मुलाला पाजते आहे. पण तिला असा विचार आला की समजा मी ह्या मुलाला आता दिसतो इथेच सोडून गेली तर याला लांडगे, वाघ, हिंसक श्वापदं खाऊन टाकतील. आणि मग त्यापेक्षा मी याला जवळ घेते, याला प्रेम देते. पण पुन्हा तिला घेऊन जाऊ की नको हा प्रश्न पडला. अर्थातच आता फार मोठ्या गोष्टी निघाल्या आहेत, आपण सरळ असं काही मिळालं तर ते दुसऱ्याचं देऊन टाकतो. पण त्यावेळेस तिने त्या मुलाला स्वतःजवळ ठेवायचा विचार केला. पण त्यावेळेस मग ह्या अशा द्विधा मनस्थितीत असताना भगवान शंकर यती रूप धारण केलं. यती म्हणजे काय तर एखाद्या संन्यासाचं रूप धारण करून तिथे प्रगट झाले. आणि त्यांनी त्या उमाला सांगितलं, अगं बाळा, ह्या मुलाला तू निसंशय तुझ्याबरोबर घेऊन जा आणि त्याचं भाग्य तुलाच घडवायचं आहे. हा क्षत्रिय राजपुत्र आहे आणि तू जसं तुझ्या मुलावर प्रेम करते तसं सुद्धा तू याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम कर, पालन पोषण कर. आणि त्यानंतर तिने त्या मुलाला नेलं. त्यानंतर ती ही गोष्ट आता त्या मुलांचं नाव ठेवलं पाहिजे तर ती
गावोगावी भिक्षा मागायची आणि गावोगावी भिक्षा मागताना लोक विचारायची ही कुणाची मुलं आहेत, ते माझीच मुलं आहेत म्हणून तिने सांगितलं. एकाचं नाव ठेवलं सुचित व्रत, एकाचं नाव ठेवलं सुचित व्रत, तिचा जो मुलगा होता तो, आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं धर्मगुप्त, जो राजपुत्र होता त्याचं नाव धर्मगुप्त असं ठेवलं. दोनही मुलांना घेऊन ती फिरत फिरत एक चक्र नावाच्या नगरीत पोहोचली. आता नगरीत पोहोचली, तिथं तिला सुद्धा पहिल्यांदा दिसलं ते शिवाचं मंदिर दिसलं. आणि पूर्वी काही अशी हॉटेल वगैरे नव्हती बरं, लोक विश्रांती घेण्याकरता अशी मंदिरातच थांबायची. आणि तिथे ब्राह्मण शिवाची पूजा करत होते. शांडिल्य ऋषी जे होते ते तिथले प्रमुख ऋषी होते. आता उमादेवी मंदिरात गेली आणि काही काळाने शिवाची पूजा पाहत राहिली. आणि शांडिल्य ऋषींनी आता जसं फेस रिडिंग कळतं ना तसं त्या ऋषींना कळत होतं. आणि त्या बाईकडे पाहिलं आणि तिला सांगितलं की अरे कशी म्हणजे अहो कर्माच्या गती असे ती गहना असं म्हटले, सहज उद्गार काढले. तर तिला कळलं की हे काहीतरी ऋषींना कळलं आहे. आणि मग त्या ऋषींनी सांगितलं की हा राजपुत्र असून त्याला दीन अवस्थेत अशी जंगलात गावोगाव भटकण्याची वेळ आली. मग हे सगळं ऐकून उमा त्या शांडिल्य ऋषींना नमस्कार करते आणि म्हणते, महाराज कृपा करून मला ह्या मुलाचा पूर्ववृत्तांत सांगा, म्हणजे याचे आई वडील कोण आहेत, ते जिवंत आहेत का मेले आहेत हे सुद्धा मला माहिती नाही आहे. तर ऋषी त्याला सगळं त्या स्त्रीला सांगतात. हा जो मुलगा आहे हा सत्यरथ नावाचा राजा होता, त्याचा मुलगा आहे. त्याने तो राजा प्रदोषकाळी शिवाची पूजा करत असताना शत्रूंनी त्याच्या नगराला वेढा घातला होता. आणि शत्रूंचा आवाज ऐकून प्रदोष काळात जी शिवाची पूजा करत होता ती अर्धवट सोडली आणि बाहेर जाण्याचा निर्धार केला. त्यावेळेस त्याला प्रधानाने काही शत्रूंना पकडून आणलं आणि राजाने त्यांना मारून टाकलं. आणि शिवाची पूजा त्याची मात्र अर्धवट राहिली. आणि असं आपलं बराच वेळेस होतं बघा, आपण देवाचं पूजा करत असतो, मध्येच काहीतरी फोन वाजतो, आपण पूजा ठेवतो तशीच आणि आपल्या कामामध्ये जातो, फोन बोलता बोलता खाऊन घेतो, नाश्ता करतो आणि तसेच बाहेर पडतो. पण त्याची जी अपूर्ण राहिलेली पूजा होती त्या अपूर्ण राहिलेल्या पूजेमुळे काय झालं तर तो तसाच भोजन करायला बसला. आणि शिवाची पूजा सोडल्यामुळे त्याला प्रदोषाची शिवपूजा अर्धवट सोडल्यामुळे अल्पायुष्य प्राप्त झालं आणि अल्पायुष्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. आता मग नंतर धर्मगुप्ताच्या आता ह्या मुलाच्या आईबद्दल मला सांगा, वडिलांबद्दल सांगितलं तसं आईबद्दल सांगा. तर हा जो राजपुत्र आहे याची सावत्र आई होती. त्या सावत्र आईच्या वैर होतं, अर्थातच हे असतात एकमेकांच्या सवती असल्या की त्यांच्यात वैरभाव असतो. आणि ती पूर्वी तिने तिच्याशी वाईट वागली म्हणून याची आई वाईट वागली होती. म्हणून ती जी मगर असते ती तिची सवत असते आणि ती सवत तिला आपल्याला नदीत ओढवून नेते आणि तिचा मृत्यू होतो असं त्यांनी सांगितलं हे. आणि नंतर मग तो म्हणतो की ह्याचं आणि आता ह्या मुलाचं झालं ठीक आहे, याची आई अशी गेली आणि वडीलच, पण माझ्या मुलाचं काय, माझ्या मुलाच्या नशिबाला एवढं दुःख का प्राप्त झालं. तर शांडिल्य ऋषींनी सांगितलं की प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा कधीही सोडायची नसते, कारण त्यावेळेस शंकर आणि पार्वती याच्यावर विराजमान असतात कैलास पर्वतावर. आणि हे सगळं होताना ह्या ज्या राजाने सोडलं म्हणून त्याला हे दुःख प्राप्त झालं. पण तुझा मुलगा जो होता तो प्रतिग्रह म्हणजे काय, अयोग्य प्रकारचं दान घ्यायचा. आता आपण सुद्धा काही वेळेस बघा, आता सध्याच्या अयोग्य प्रकारचं दान हे आपल्याला लगेच कळणार नाही. आपण लाच घेतो, काहीतरी छोटीशी एखादा एक्स्ट्रा पैसे कुठल्याही गोष्टीचे आकारतो म्हणा किंवा वाईट मार्गाने पैसा कमवतो, अशी गोष्ट लक्षात ठेवूया. आणि अशा कर्मामुळे ह्या मुलाला तुझ्या दुःख प्राप्त झालं आहे. कुणाचाही वाईट पैसासुद्धा असेल तो चांगल्या कर्माने चांगल्या मार्गाने आला तर तो आपल्याला बरकत देत असतो. आणि ह्याच पद्धतीने याला हे दुःख ह्या जन्मात भोगावं लागत आहे. मग नंतर शांडिल्य ऋषींनी त्याला आता ह्या जी ऋषी उमा होती, ब्राह्मण स्त्री होती, त्या स्त्रीला आणि ह्या दोन्हीही मुलांना त्यांनी पंचाक्षरी मंत्र दिला शंकराचा, ओम नमः शिवाय. आणि त्यानंतर प्रदोषाचं व्रत करायला सांगितलं. आणि त्यानुसार त्यांनी प्रदोषाचं व्रत उपासना सुरू केली. आणि प्रदोष आणि शिवपूजा असं तिने सलग 4 महिने सुरुवात केल्यानंतर अचानक सुचिव्रत नावाचा जो मुलगा असतो तिथं त्याला एक दरड कोसळल्यामुळे द्रव्याने भरलेला असा एक घट सापडला. आणि अर्थातच तो घट सापडला तर तेव्हा त्याची जी आई होती तो त्या आईला सांगतो,
आणि आई म्हणते आता हे वाटून घ्या, दोघांनीही घ्या. तेव्हा राजाचा मुलगा म्हणतो नाही, हे तुला मिळालेलं आहे, हे तुझं तुलाच ठेव. बरं म्हणे ठीक आहे. त्यानंतर मात्र दोघं भावांमध्ये अतिशय प्रेम होतं, जरी ते एका आईचे नसले तरी. आणि त्यानंतर मात्र ते जंगलामध्ये भाऊ असंच फिरायला जातात आणि जंगलात फिरता फिरता त्यांना गंधर्व कन्या जलक्रीडा करताना दिसतात. आणि त्या जलक्रीडा करताना त्या गंधर्व कन्या दिसतात तेव्हा सुचित्रव्रत नावाचा जो तो भाऊ असतो तो म्हणतो धर्मगुप्ताला, तू त्या स्त्रियांकडे पाहू नको बरं, कारण स्त्रियांचं सौंदर्य काय करतं तर आपल्या भावना मन विचलित करतं आणि आपला संयम नाहीसा करतो. आणि मग तो सांगून सुद्धा ऐकत नाही. शेवटी मग धर्मगुप्त मोठा जो असतो सुचित्रव्रत तो निघून जातो, धर्मगुप्त तिथंच थांबतो. आणि मग तो अंशुमती नावाची जी सुंदर कन्या असते, राजकन्या असते, तिच्या तो प्रेमात पडतो. तो कोद्रीवणी म्हणचा ती राजकन्या असते. आणि मग ती अंशुमती आणि धर्मगुप्त एकत्र येतात आणि त्यांचं काय होतं तर प्रेमात पडतात. आणि त्यानंतर त्यांच्या याच्यानंतर ती म्हणते अरे आपण आता विवाह करूया. पण तो म्हणतो की नाही, मी विवाह करू शकत नाही, कारण की माझं वडिलांचं जे राज्य होतं ते सगळं गेलेलं आहे, माझ्याकडे काही नाही आहे, पैसा नाही आहे, काही नाही आहे. आणि अशा वेळेस मग ती म्हणते तू फक्त 3 दिवस इथे, 3 दिवसानंतर आपण पुन्हा ह्याच ठिकाणी भेटूया. 3 दिवसानंतर मी माझ्या वडिलांना सगळी गोष्ट सांगून येते आणि आपण पुन्हा इथे एकत्र भेटूया. आणि मग ही जेव्हा ती सगळी कथा वडिलांना सांगते, तिच्या वडिलांना सांगितल्यावर तिचे वडील गंधर्वराज म्हणतात की मला सुद्धा शिवाने आज्ञा दिली होती की तुझ्या मुलीचा विवाह हा शिवभक्ताशी होईल. आणि शिवभक्ताशी झाल्यावर त्यानुसार ते शिव आज्ञा मानून ते वनात निघतात, तिचे वडील आणि ती राजकन्या. आणि अगदी विवाहाच्या तयारीने निघतात. तिचा विवाह होतो. अगदी 4 दिवस विवाह चालतो. आणि हा थाटामाटात विवाह चालल्यानंतर त्या राजाला जो राजकुमार असतो त्याला, धर्मगुप्ताला, त्याचे वडील सासरे गंधर्वराज असंख्य संपत्ती, दिव्य अलंकार, सगळ्या गोष्टी त्याला देतात. आणि तो विदर्भ, त्याचं जे राज्य असतं विदर्भ राजधानीकडे जातो. आणि मग तो स्वतःचं राज्य प्राप्त करण्यासाठी त्याच्या वडिलांची ज्या शत्रूने हत्या केली होती त्याला तो पराभूत करतो. आणि त्या पराभूत केल्यावर त्याला मात्र तो मारत नाही, तर तो त्याच्याच राज्यात त्याला सामावून घेतो. आणि सर्व प्रजा अशा प्रकारे आनंदाने राहायला लागते. आणि धर्मगुप्त पुन्हा एकदा सिंहासनावर राज्यकारभार सुरू करतो. आणि अशा प्रकारे त्याची जी आई असते उमा, त्याचा भाऊ सुचित्रव्रत, त्याची पत्नी अंशुमती, अशा सगळ्यांसह तो आनंदाने राज्य करतो. अगदी 1 नाही 2 नाही 10,000 वर्ष तो राज्य करतो धर्माने आणि न्यायाने. आणि त्यानंतर तो स्वतःसुद्धा शिवाच्या आराधनेकडे त्याचं सुद्धा मन वळलेलं असल्यामुळे त्याला शिवाचं विमान, दिव्य विमान येतं. आणि त्या दिव्य विमानात बसून सगळे जे असतात, उमा, त्याचा भाऊ सुचित्रव्रत, पत्नी अंशुमती, हे कैलासावर पोहोचतात आणि त्यांना शिवतत्वाची प्राप्तता होते. अशा प्रकारे आपला हा आजच्या दिवसातला 5वा अध्याय इथे आपण पूर्ण केलेला आहे. आता कथा येते ती रंजक अशी कथा 6व्या अध्यायात येते. बरं, 6व्या अध्यायात सोमवार व्रताचं महात्म्य येतं. आता या सोमवार व्रताच्या महात्म्यात सुरुवातीला आपले जे श्रीधर स्वामी काय म्हणतात, जय जयाजी पंचवदना महापापद्रुमिनी कृंता मद मत्सर काननहदा निरंजना भव हारका. आता ह्या शिवतत्वाला प्राप्त करण्याकरता आपण काय आचरण केलं पाहिजे आणि कसं आचरण केलं पाहिजे, की बहुतेक ह्या शंकराची उपासना ही ज्या कुमारिका असतात त्यांनी अवश्य करावी. ज्यांना पतिप्राप्तीची इच्छा असते त्यांनी शंकराच्या ज्या हे आहेत, आता श्रावणी सोमवारापासून बरेच लोक 16 सोमवार सुरू करतात आणि 16 सोमवार केले श्रद्धेने आणि विश्वासाने तर शंकरासारखा पती प्राप्त होतो, असा शंकराचंच वचन आहे. आणि त्यानुसार अशीच कथा येते, सीमंतनीची कथा येते. आता ही सीमंतिनी कुमारी होती, ती कशी होती बरं आपण पाहूया.
सीमंतिनीचं आख्यान आहे. ह्या आख्यानात ती 16 सोमवारची व्रतं करायची आणि त्यात तिच्या पतीच्या पुनर्जन्माची कथा आलेली आहे आणि शिवभक्तीच्या सामर्थ्याची कथा आलेली आहे. आपण जे म्हणतो पुनर्जन्म आहे का, तर पुनर्जन्म असे जे आपण म्हणतो मॅजिक किंवा हे होतात का, तर असे चमत्कार होतात. कधी होतात तर तुमचं तेवढी उपासना आणि तुमची श्रद्धा आणि निष्ठा असेल तर. आपले स्वामी समर्थ सुद्धा म्हणतात बघा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड सामर्थ्य बळ पाठीशी. जेव्हा तुम्ही त्याच्यावर पूर्ण शरणागतीने पूर्ण विश्वासाने एखादी उपासना पूर्ण करतात तर तो तुमच्याबरोबर असतोच. हे आपण स्वतः उपासना करून अनुभव घेऊ शकतो. आणि हा अशा शंकराची हे स्वामी समर्थसुद्धा कायम मनन करतात बघा. त्यामुळे आपण जर स्वामी भक्त असाल तर ते म्हणतात ना, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अशा प्रकारे आपण सुद्धा आता शंकराचं स्मरण करून कथेकडे जाऊया. आता ही सीमंतिनीचा जन्म कुठे झाला बरं, तर आर्यवर्त देशात राजा चित्रवर्मा होता. तो सुद्धा शिवभक्त होता आणि ह्या शिवभक्ताला त्याला नवस केल्यानंतर एक सुंदर अशी गुणी बुद्धिमान अशी कन्या प्राप्त झाली. त्याचं नाव तिने सीमंतिनी ठेवलं. आता याचा जन्म आपल्या जन्माला आलं बाळ की त्याचं आपण जन्मकुंडली तयार करून घेतो. त्यावेळेस एका ब्राह्मणाने त्याला सांगितलं की ही पृथ्वीवर दीर्घकाळ राज्य करेल. परंतु दुसऱ्या एका ब्राह्मणाने तिची कुंडली पाहून सांगितलं की ही 14 वर्षाचीच असताना हिला वैधव्य प्राप्त होईल. त्यामुळे राजा आणि सीमंतिनी दुःखी झाले जेव्हा हे कळलं की आपला पती जाणार आहे, आपण लवकर हे विधवा होणार आहे. पण आता याच्यावर उपाय तर हवा ना. मग सीमंतिनीने मैत्रीय ऋषी पत्नीचा आश्रय घेतला आणि स्त्रिया व्रत करतात त्याप्रमाणे मैत्रीय ऋषींची पत्नी जी होती तिने तिला सौभाग्यवर्धनासाठी सोमवार व्रत आणि पंचाक्षरी शिवमंत्र आणि शिवपूजनाची तिला मार्गदर्शन केलं. सीमंतिनीने सुद्धा ते अत्यंत श्रद्धेने व्रत केलं. आता बघा की सीमंतिनीचं 14व्या वर्षीच गमतीची गोष्ट अशी आहे की 14व्या वर्षी विधवा होते. आता सध्या आपण पाहिलं तर आपल्या मुलांना आपण कितव्या वर्षी संस्कार लावायला हवे हे आपणच ठरवायला हवं. अगदी लहान आहे आता नको, तुला येईल का, तुला स्तोत्र म्हणता येईल का. बरेच माझ्याकडे आता काही मुलांना स्तोत्र शिकवायला येतात. त्या नाही त्याला येईल का म्हणताय, का नाही येणार. आपण जर म्हटलं, आपण जर स्वतः दाखवलं तर त्यांना ते येणारच, ते कारण ते आपल्या पिंडात आहे. पण आपल्याला ते नकोच आहे. आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं आचरण करतो आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीमुळे आपली जी शांतता आहे ती भग्न पावलेली आहे. असो आणि असंच म्हणूनच मला कथेच्या अनुषंगाने लक्षात आलं की ती अतिशय लहान वयातच आता आपण स्वतःही उपवास करत नाही आणि मुलांनासुद्धा उपवास वगैरे ह्या गोष्टी नाहीच देत. नको ते आपण वाटेल ते खातो आणि ह्या नको त्या खाण्यामुळेच शरीराला नको ते आजार होत असतात. आणि त्यानंतर ती लहान असताना शंकराची उपासना करायला लागली. आता हे श्रद्धेने जेव्हा ती व्रत सुरू करते तेव्हा तिचा विवाह कुठल्या राजाशी होतो, तो निषाद नावाचा वंशज आहे. तो चित्रांगद ह्या राजाशी तिचा विवाह होतो. आता हा चित्रांगद सुद्धा अत्यंत सुंदर असतो, गुणवान असतो आणि त्याचं लग्न जे आहे ते सीमंतिनीशी होतं. छान त्यांचं आयुष्य चाललेलं होतं. परंतु एके दिवशी चित्रांगद यमुना नदीवर विहार करत होता. पूर्वीचे आता सध्या रिसॉर्ट वगैरे आहे, पूर्वी विहार करण्यासाठी नद्याच होत्या आणि नद्यासुद्धा छान लोक राहायचे, छान वापरायचे म्हणून तिथं फिरायला जाणं सुद्धा सुंदर वाटायचं. अशातच विहार करताना त्याची जी नौका असते ती नौका जी असते पाण्यात बुडते आणि तो जो राजा असतो त्या राजाचा मृत्यू त्या नौकेमध्ये जो होतो. आणि बऱ्याच वेळेस असे लोक होतात की ती एखादा मेला की त्याचं शरीरसुद्धा मिळत नाही. तसंच ते मेल्यानंतर ह्या राजकुमाराचं शरीर मिळालं नाही आणि त्यानंतर त्याची मृत्यू झाला हे बातमी सगळीकडे पसरली. आणि हे ऐकून ती राजकुमारी होती सीमंतिनी, तिला दुःख झालं. तिचे सासू सासरे होते त्यांना दुःख झालं आणि त्यांना मात्र त्या ज्या ऋषींची पत्नी होती मैत्रेय त्यांनी सांगितलेलं की कितीही काही दुःख झालं तरी सोमवाराचं व्रत तू चुकवू नकोस. मग तिने त्या गोष्टीला लक्षात ठेवून कितीही दुःख आलं तरी शंकराची उपासना सोडली नाही
आणि चित्रांगद नावाचा जो राजकुमार होता तो नागलोकात गेला. पाताळामध्ये लोक आहे आपले, जसे पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि हा खाली पाताळलोक. पाताळलोकात नागलोकामध्ये तो जातो आणि नागलोकात त्याची नागराज तक्षकाशी भेट होते. आता नागराजाशी भेट होते, पण चित्रांगद हा सुद्धा शिवभक्त होता आणि त्याने तिथं, आपण जसं आपल्याला काही एखाद्या क्षेत्रातलं माहिती असेल तसं त्याने सुद्धा त्या याच्याशी संवाद साधला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा शिवभक्त आहे आणि अर्थातच नाग हे शंकराचं गळ्यातलं प्रतीक आहे. तेव्हा तो प्रसन्न झाला तक्षक आणि त्याला असे अतुलनीय शक्ती दिली, दिव्य असे वस्त्र दिले, अलंकार दिले, रत्न दिले आणि मनोवेगाने धावणारा असा घोडासुद्धा दिला आणि त्याला आशीर्वाद दिला. आणि ही सगळी शक्ती घेऊन हा जो राजा होता तो पुन्हा परत 3 वर्षानंतर येतो. आता 3 वर्षानंतर सीमंतिनी त्या यमुना नदीवरच पुन्हा आलेली असते आणि तिची भेट ह्या चित्रांगदाशीच होते. पण त्यावेळेस तो तिला ओळख सांगत नाही. तो म्हणतो मी एक दिव्य पुरुष आहे आणि मी तुझ्या पतीशी जिवंत आहे एवढा निरोप तुला देतो आहे. मग सीमंतिनीला आश्चर्य वाटलं. मग तो तिला सांगतो की ही जी गोष्ट आहे ही तू कोणालाही सांगू नको आणि तुला तुझी पती प्राप्त झाला आहे ही गोष्ट मी, ज्याचे तुझे सासू सासरे आहेत, जसं तुला सांगितलं तसं सासू सासऱ्यांना सांगून येतो. अर्थातच त्या आईवडीलसुद्धा त्याचे चित्रांगदाचे दुःखामध्ये होते. त्यांना जेव्हा बातमी कळाली आपला मुलगा जिवंत आहे तेव्हा ते अतिशय आनंदित झाले. आणि नंतर मग जेव्हा त्यांचं पुन्हा काय झालं तर ह्या व्रताचं महात्म्य महत्त्वाचं असं आहे की तिला सौभाग्य जे आहे ते प्राप्त झालं आणि ह्या सौभाग्य प्राप्त झाल्यामुळे तिला सोमवार, शिवरात्र आणि प्रदोषाचं ती श्रद्धेने व्रत आचरण सुरू ठेवलं आणि तिचासुद्धा उद्धार झाला. आणि ह्या जसा त्यांचा उद्धार झाला, आत्ता 4थ्या 5व्या भागात आपण पाहिलं की शिवभक्तीमुळे सगळ्यांचा उद्धार झाला, तसा आपलासुद्धा उद्धार आपण होऊ शकतो. आपल्यालासुद्धा सौभाग्य, पतीचं दीर्घ आयुष्य, ऐश्वर्य, संतती आणि संकटातून आपलीसुद्धा मुक्तता होऊ शकते. केव्हा तर हे सर्व व्रत आचरण आणि आपल्या याच्यात केलं तर. अशा प्रकारे आपल्या ह्या 4था, 5वा आणि 6वा अध्यायाची इथे हे झालेली आहे, संपूर्णता झालेली आहे. आणि केलेली सेवा ही सांब सदाशिवाच्या चरणाच्या अर्पण करते आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शिवसांब सदा शिवार्पण नमस्तू. आता एक 5 मिनटं राहिलेले आहेत. आपल्याला काही बोलायचं असेल किंवा आपल्याला काही वाटत असेल तर आपण 1-2 मिनटं बोला. नसेल तर आपण पुढचा आपला शेवटचा आपण शांती मंत्राकडे जाऊया. प्रदोष काळ कोणता काळ असतो? प्रदोष म्हणजे त्रयोदशी असते, म्हणजे एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी. संध्याकाळची जी वेळ असते ना त्यावेळेस हे व्रत करायचं असतं. दिवसभर आपण जसं शंकराला आपण उपवास करतो सोमवारचा, तसाच हा सुद्धा उपवास करायचा असतो. आणि संध्याकाळच्या वेळेस आपण शंकराची पूजा व्यवस्थित मांडून, व्यवस्थित शुचिर्भूत होऊन त्याला सगळं अर्पण करायचं असतं. शास्त्रोक्त आपल्याला जर माहिती असेल तर त्याला अभिषेक करावा, सगळं करावं. आणि नसेल माहिती तर आपण किमान आपले पूजा, आपले काय धूप, दीप, नैवेद्य, आपली पंचोपचारे पूजा करावी. आणि आपलं सायंकाळ असतो संध्याकाळचा किती वाजेचा? संध्याकाळी 6 नंतरचा काय सायंकाळ मानली जाते, 7 सूर्यास्तानंतर. प्रदोष काळ. हो हो हो. आणि तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही वैयक्तिक एखाद्या गुरुजींशी संपर्क साधा, ते तुम्हाला योग्य तो विधी समजावून सांगतील. ओके. येस येस. नमस्कार. नमस्कार मॅडम. हां, छानच वाटलं. छान. मी चिवलीला घेऊन बसून ते सगळं तुमची कथा ऐकल्यामुळे मला मस्त वाटलं. आज आता एकादशी आहे तर आपण देवाला अन्नाचा नैवेद्य दाखवू शकतो का? खरं सांगायचं ना, जेव्हा आपला उपवास असतो ना तेव्हा देवाचा सुद्धा उपवास असतो. तेव्हा आपण देवाला सुद्धा आपण जे फराळाचं खाणार आहोत तेच दाखवायचं असतं. आणि एकादशी झाली की द्वादशीच्या दिवशी आपला उपवास एकादशीचा सोडायचा असतो, देवाला गोड नैवेद्य दाखवून. आज सोमवारही येतोय आणि एकादशी आहे, असा दोन्ही द्विगुण योग येतोय. हो हो. ठीक आहे. मलाही खूप छान वाटतं. सगळे तुम्ही उपस्थित श्रोते वर्ग आहात. तुमच्यातल्या शिवतत्वामुळे मला इथे
सेवा करण्याची संधी मिळते. त्यामुळे तुमच्या सगळ्या हृदयस्थ परमात्म्याला माझा मनापासून नमस्कार. आणि आपण इथे आता याचं शेवटचं हे घेऊया, शांतिमंत्र, आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं ही प्रार्थना परमेश्वराला करूया. आणि दिवसभर आपण ह्या शिवनामस्मरणात राहूया की दिवसभर आपण काही नाही करता आलं, आपल्याला नाही वेळ, आपण ऑफिसला जाणारे असाल तर किमान आपण शंकराचं स्मरण ठेवा, नामस्मरण करा. आपलं शंकर भगवान नक्की कल्याण करतील ही विश्वास ठेवा. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ सहना भवतु, सहनो भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ॐ शांती शांती शांती. जे काही चांगलं असेल ते तुम्ही तुमच्या पदरात घ्या, आणि जे काही अधिक उणं माझ्याकडून काही सांगितलं गेलं असेल तर ते तुम्ही मोठ्या मनाने, आईच्या मनाने माफ करा, असं माझी सगळ्यांजवळ प्रार्थना. धन्यवाद. असंच आपण पुढच्या सोमवारी भेटूया. आपले 2 सोमवार झालेले आहेत, 3रा सोमवारही आपण छान अशा कथांचा अनुभव घेऊया आणि शिवभक्तीमध्ये रममाण होऊया. मी आजपुरतं तुमची सगळ्यांची रजा घेते. शिवसांब सदा शिवार्पणमस्तु.